तुम्ही कधी असं अनुभवलंय का? सगळं प्लॅन परफेक्टली करत असताना देखील शेवट सगळं उलटं-सुलटं होतं. नमस्कार, मी आहे वैभव आणि आपलं स्वागत आहे वैभव टॉक्स मराठीमध्ये. आपण एक एपिसोड वाईज एक व्हिडिओज बनवणार आहे सायकॉलॉजी फॅक्ट्सचे, ज्यामध्ये पहिलं पाऊल आपलं आहे. अशाच सायकॉलॉजिकल फॅक्टसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला जरूर विसरू नका. याने मला देखील चांगलं मोटिव्हेशन भेटेल. तर सुरू करूया आपला हा व्हिडिओ. तुम्ही कधी असं अनुभवलंय का? सगळं परफेक्टली प्लॅन असतानाही ऐनवेळी सगळं उलटं पडतंय. एक सिंपल गोष्ट सांगतो. समीर एक इंटरव्ह्यूसाठी निघाला होता. रात्रभर तयारी केलेली. कपडे आदल्या दिवशीच रेडी ठेवलेले. रूट पण दोनदा चेक केला. त्याला खात्री होती आज सगळं व्यवस्थित होणार. पण त्या दिवशी सकाळी गाडीच सुरू झाली नाही. त्याची जी बाईक आहे ती सुरूच झाली नाही आणि पर्यायी रस्त्यावर ट्रॅफिक इतका होता की तो इंटरव्ह्यूसाठी उशिरा पोहोचला. समीर स्वतःशीच विचार करत राहिला, मी तर सगळं परफेक्ट केलं होतं. मग असं का झालं? पण खरी गोष्ट इथे सुरू होते. आयुष्यात एक अलिखित नियम असतो, ज्याला सायकॉलॉजीमध्ये आणि लॉजिकमध्ये त्याला म्हणतात मर्फीज लॉ. म्हणजे काय? जी गोष्ट चुकीची होण्याची शक्यता असते, ती योग्य वेळी, योग्य पद्धतीने चुकतेच. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा नियम आपल्याला घाबरवण्यासाठी बिलकुल नाहीये, तर तयार राहण्यासाठी आहे. पण अनेकदा असा आपण विचार करतो, की प्लॅनिंग म्हणजे फक्त एकच रस्ता ठरवणं आहे. पण ती खरी प्लॅनिंग म्हणजे तो रस्ता जर बंद झाला तर पुढे काय? हे आधीच ठरवणं. समीरची चूक प्लॅनिंगमध्ये नव्हती. चूक होती त्याने फक्त एकच शक्यता गृहीत धरली होती आणि इथेच आपल्या सगळ्यांची पण मोठी चूक होते. जॉब असो, बिझनेस असो किंवा रिलेशनशिप, आपण सगळं ठीक होईल याच भावनेत राहतो. पण जे लोक प्रत्यक्षात पुढे जातात, ते एक पाऊल पुढचा विचार नक्की करतात. ते स्वतःला विचारतात, जर हे नाही झालं, तर मी काय करणार? हा प्रश्न त्यांना कमजोर नाही बनवत, तो त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. कारण जेव्हा गोष्टी चुकतात, तेव्हा त्यांच्याकडे आधीच एक प्लॅन बी तयार असतो आणि आणि दुसरे लोक कन्फ्यूज होतात, तेव्हा हे लोक शांतपणे पुढचं पाऊल टाकतात. प्लॅन ए नेहमी काम करेल, अशी अपेक्षा बिलकुल ठेवू नका. प्लॅन बी नक्कीच रेडी ठेवा. म्हणजेच परिस्थिती तुमच्यावर नाही, तुम्ही परिस्थितीवर कंट्रोल ठेवू शकता. अशाच प्रॅक्टिकल सायकॉलॉजिकल आणि लाईफ लेसनसाठी वैभव टॉक्स मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशा मित्राबरोबर जरूर शेअर करा, ज्याचा प्लॅन ए कधीच काम करत नाही आणि त्याने प्लॅन बी कधीच तयार केलेला नसतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.